श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकाचं जसं महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला तेवढेच महत्त्व आहे. सुगड पूजन म्हणजे काय, तर या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं निघतात ती सर्व या छोट्या छोट्या मडक्यांमध्ये भरून त्यांची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. काही जण याला खण म्हणतात, मातीची बोळकी म्हणतात, सुगड अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुगड पूजन किंवा खणाची पूजा अगदी पारंपरिक पद्धतीने कशी करायची, ही पूजा सोप्या पद्धतीने कशी करायची हे दाखवणार आहे. त्याचबरोबर ही पूजा कधी करायची, भोगीला की संक्रांतीला, एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत आणि ही पूजा कोणत्या वेळेत करायची आणि दुसऱ्या दिवशी या खणाचे किंवा सगळ्याचं काय करायचं. तर या संपूर्ण विषयाची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. सुगड म्हणजे मातीची अशी लहान लहान मटकी. बऱ्याच भागांमध्ये याला खण म्हणतात. संक्रांतीच्या दिवसामध्ये हे खण तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील. काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात. तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता तसेच सुगड आपल्याला बाजारातून खरेदी करायचे आहेत, तर लक्षात ठेवा की सुगड आपल्याला भोगीच्या दिवशी खरेदी करायचे असतात. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केले तरीही चालू शकतं, किंवा या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे 2 दिवस आधी सुगड खरेदी केली तरीही चालू शकतं. पण शक्यतो आपल्याला भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करायची आहे. आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल तेव्हा जाताना आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडेसे तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचे आहे. बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. सुगड किंवा खण कुठेही तुटलेले, फुटलेले, चिरलेले नसावे याची खात्री करूनच आपल्याला सुगड खरेदी करायची आहे. आणि सुगड खरेदी केल्यानंतर तिथेच आपल्याला हळदी कुंकू लावून त्या सुगडांची पूजा देखील करायची असते. आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडे थोडे तीळ, तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि नंतर मग ते सुगड आपण घरी घेऊन येऊ शकतो. कारण प्रत्येक वर्षी संक्रांतीला आधी नवा कोरा खण पूजायचा असतो. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण खरेदी करायची असतात आणि घरी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा ते खण स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत. काही ठिकाणी धुतले जातात, काही ठिकाणी धुवत नाहीत. तशी तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. पण आपण बाजारामध्ये सुगड खरेदी केल्यानंतर नवे कोरे खण पुजलेले असतात, त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा धुवून त्याची पूजा करतो. भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांची हळदी कुंकू लावून तीळ, तांदूळ टाकून, तिळगुळ टाकून पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओवसा भरला तरीही चालेल. तर ज्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून आपल्याला सूर्यदेवाची पूजा करून घ्यायची आहे. कारण मकर संक्रांतीचा सण हा सूर्याला समर्पित आहे. सकाळी एका तांब्याच्या भांड्यामधून सूर्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. सूर्याला नमस्कार करायचा आहे. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः असा एखादा मंत्र म्हणला तरीही चालू शकतो. असं केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य लाभतं, उत्तम तेजाची प्राप्ती होते, दीर्घायुष्य प्राप्त होतं. त्यानंतर मग आपण रोजची देवपूजा करून सुगड पूजन करू शकतो. आपल्या देवघरापाशी जागा असेल तर आपण पूजा मांडू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणीही सुद्धा तुम्ही पाट मांडून ही पूजा मांडू शकता. ही पूजा सकाळीच करायची असते. पाटावरती नवे कोरे वस्त्र टाकून सर्वात आधी दिवा लावून घेतला. दिव्याची हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करून घेतली. दिव्याला नमस्कार करायचा. त्यानंतर कोणतीही पूजा आपण गणपती बाप्पांच्या पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला मी आधीच अभिषेक करून घेतलेला आहे. नसेल केला तर तुम्ही दुधाने, पाण्याने स्वच्छ अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपतीची पण हळद कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सुगड मांडणीसाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या अशा राशी करायच्या आहेत. त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि सुगड तर आधीच आपण धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर सुगड्यांवरती दोरा बांधायचा आहे आणि त्यानंतर आपण सुगड्यांवरती असे हळद कुंकवाने नाम ओढायचे आहेत, किंवा फक्त सुगड्यांना हळद कुंकू लावलं तरीही चालेल. सुगड खरेदी करताना घरातील प्रत्येक सुवासिनीचे 5 सुगड अशा प्रकारे खरेदी करायचे आहे. तुमच्या घरामध्ये किती सुवासिनी असतील त्या प्रत्येकीची 5-5 सुगड अशा प्रकारे आपण घ्यायची. जर 2 सुवासिनी असतील तर 10 सुगड, काही जण तर 7 पण सुगड घेतात, एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून. आणि काही जण ह्या 5 पैकीच एक तुळशीजवळ ठेवतात, एक देवाजवळ ठेवतात. काही जण तुळशीचे वेगळेच असे 5 सुगड घेतात.
तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही खरेदी करा. सकाळीच आपल्या देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेचच ही पूजा करून घ्यायची. अगदी 5 मिनिटात होते. मी या पद्धतीने सर्व खणांना हळदी कुंकवाची बोटे लावून घेतलेली आहे. आणि आता तांदळाच्या प्रत्येक राशीवर आपल्याला असे एक एक सुगड ठेवून घ्यायचं आहे. संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं. नंतर त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचे आहे, थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि नंतर मग विड्याची 2 पाने, 1 रुपयाचं कॉईन, सुपारी हे टाकायचे आहे. तिळगुळ किंवा याला काही जण हलवा देखील म्हणतात. त्यानंतर काही जण याला साखरेचे तिळगुळ असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर आपण ज्या काही फळभाज्या घेतल्या असतील तर त्या सर्व या सुगडांमध्ये भरून घ्यायच्या आहेत. या दिवसांमध्ये जी पिके निघतात त्या सर्व भाज्या या घटामध्ये भरल्या जातात. आता या ठिकाणी मला एवढ्या भाज्या मिळालेल्या आहेत. यामध्ये मी घेवड्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं, उसाचे तुकडे, कसरा आणि हरभऱ्याचे दाणे, त्याचबरोबर खायच्या पानाचा विडा, केळी, तिळाचे लाडू हे सर्व साहित्य पण घेतात. संक्रांतीच्या दिवसांमध्ये या सर्व भाज्या अगदी तुम्हाला सहजपणे मिळून जातील. तुम्ही त्या घेऊ शकता. एखादं साहित्य नसेल तरी सुद्धा चालू शकतं. आता मी एक एक करून या सर्व भाज्या सुगड्यांमध्ये भरून घेतल्या. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने म्हणाल तर या सर्व भाज्यांचे बारीक बारीक तुकडे करून, म्हणजे उसाचे छोटे तुकडे, गाजराचे छोटे तुकडे, केळीचे छोटे तुकडे अशा बारीक करून तुम्ही हे सर्व सुगड्यांमध्ये भरू शकता. दवना भरू शकता. ते अगदी सहजपणे भरता येतं. सर्व भाज्या सुगड्यांमध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत. इथे तुम्हाला छान दिसावं म्हणून मी अशा एक एक भाज्या यामध्ये घातल्या आहेत. ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना याबद्दल फारशी माहिती नसते, तर त्यांच्यासाठी तर हा खूपच उपयोगाचा व्हिडिओ असणार आहे. आपण आता हे जे काही साहित्य किंवा जे काही वाण सुगड्यांमध्ये भरलं तर ते थोडंसं आपल्याला जास्तीचं करायचं आहे, कारण सुगड्यांमध्ये भरून ते थोडंसं शिल्लक ठेवायचं असतं. त्याबरोबरच आपल्याला घरातील देवांना वाहायचं असतं. संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला वाहायचं असतं. आपण ज्या ठिकाणी औसाला जाणार आहोत त्या मंदिरामध्ये तर त्या देवीला वाहायचं असतं. आपल्या घरी हळदी कुंकासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालायचं असतं. त्यामुळे थोडंसं जास्तीचं करायचं. अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर आपल्याला सर्व सुगड्यांची पूजा करून घ्यायची आहे. सर्व सुगड्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि सुवासिनींना स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. थोडे अक्षता वाटायच्या, फुलं असेल तर फुलं वाहायची. तर त्या सुगड्यांना आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणाच्या पोळ्या करतात. त्याचाही नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ बनले असतील तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. या ठिकाणी मी साखरेचा हलवा आणि तिळगुळाचे लाडू आणि पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवते. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या जवळपासच्या मंदिरात, शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओसायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे पण हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात. एकमेकींना आपलं वाण देतात. आपल्यापैकी मोठ्यांना नमस्कार करायचा. सर्व आपली पूजा झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा. आपल्या परिवारासाठी सुख, शांती, समृद्धी, सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागावे. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. याचं कारण म्हणजे आपल्याकडे जे काही विपुल आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघडे पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं. अशी पद्धत आहे पूर्वीपासून. आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ओसायला जाताना त्यामधील 2 सुगड आपल्या ताटामध्ये ठेवायचे. ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात. काही जण आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये ते सुगड असे दान केले जातात. काही जण फक्त सुगडांमधील वाण घालतात किंवा काही जणांनी वाण शिल्लक ठेवलेले असते तर त्या स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. आपण मंदिरात जाताना हे सुद्धा वाण घेऊन जायचं आणि तेथील देवीला पण वाहायचं असतं. अशा प्रकारे ओसायला जाताना आणि देवघरातील देवांना, नंतर विठ्ठल रुक्मिणीला, त्यानंतर घरातील तुळशीला ओसायचं. नंतर आपण ज्या मंदिरामध्ये जाणार आहोत त्या देवीला ओसायचं आणि नंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओसायचं. आपल्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार करायचा आणि वाण जर उरलं असेल तर त्या आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी स्त्रियांना त्यांच्या ओटीमध्ये घालायचं. हे सुगड आपण आपल्यापाशीच ठेवले तरीही चालतील. यातील जो ओसा आहे तर तो आपण गाईला घालू शकतो किंवा दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरीही चालू शकतो. अशा प्रकारे मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.